करती? आता उद्याच्याला कापूची सल चाल ना माझ्यासोबत. हो अरे हो गड्या विसरलेच पहा मी. कापूचेच नाही होते तुमचं आहे ना. चालतं कोणी असं चालतं जर कोण 2-4 बाया भेटल्यात पाय बाया. चालला म्हणा सकोबाईच्या वारात कापूच्या सला म्हणशील ना ग राणी. भेटलं कोणी तर म्हणशील बरं का. हो ना सकोबाई म्हणते मी. कोणी भेटलं रस्त्यात म्हणते मी की चला बा सकोबाईच्या वावरात कापूच्या सला. हो मग येते मग मी. येते. हो ये राणी तू ये जा. नको ताण घ्या जाऊ कशाचा. लक्ष नाही जाऊ कोणाकडे. कोणी काही बोलो काही म्हणू बरं का बाई. अजिबात लक्ष द्यायचं नाही. ताण नाही आता. आला तो नवरा आता घरी जाय. काऊन रस्ते तू बघायला लागणार माझा बाई माया. जाऊ द्या मला. आता माय बाई व जाय ना माय. कोणा मना केलं तुला जायला विचारे. जाय सोडा माय मग सोडा. माय बाई काय अवघड झालं बाया. आता भावाच्या घरात राहणं मुश्किल झालं काय. काय होतं बाई माझ्या भावाच्या घरी. मी माझ्या भावाच्या घरात उभी. माझ्या भावाच्या घरात उभी मी. तुला काय त्रास हो राहिला. मला जाऊ दे बाहेर किचनच्या बाहेर जाऊ दे मला. मग मी घरी जाईल असं म्हणते मी. सोडा ना रस्ता मग. नको रस्ता धरला बाई तो. काय असं करते बाई राणी तू. नर्मदा बाई जरा बाजूला सारखा. जाऊ दे तिला. जाय माय घरले मज्जा येते. तो नवरा वाटच पाहत असून जाय. हो जाय परत. मी काय म्हणते भेटून घे ना आता सकुला. काय भेटास ते भेटून घे परत. तो नवरा तुला येऊ देतो नाही येऊ देत परत. आता बाय बाई नर्मदा बाई नवरा कोण नाही येऊ देणार मला सकुबाईला भेटायला. आता उद्या कापूस येसं जाणार आहे मी सकुबाई सोबत. आज काय म्हणता तुम्ही. आता बाई काय सांगा आता माणसाचं कसं असतं मूडवर काम असतंय. जर नाही पाठवलं मग उद्या तुला कापूच्या सला सकुबाईच्या वावरात मग कसं करशील. त्याच्यामुळे म्हटलं थोडं बाईच बोल सकुसोबत भेट. काय गडबड एवढी घरी जायची लगे. असं काही होणार नाही नर्मदा बाई. हो काही नाही होणार आहे असं. मनावरा मला येऊ देतो. असं काही नाही. पहिल्यासारखं नाही राहिलं काही मनावरा आता बेवडा बिवडा. हो सुधारला मनावरा सकुबाईमुळं. खरंच लय उपकार झाले सकुबाईची मायावर. लय सुधारला नवरा मग. पहिल्यासारखं काही नाही आता. बरं माय मग जाय माय जा. कळण उद्या कळण. तू येते की नाही कापूच्या सला कळण उद्या. जाय माय रस्ता रिकामा झाला. जाय. काय केलं सकू खायला. चल दी वाढून मला. कवाची तुमची वाट पाहत होते. कुठे गेलते कवाच्या जेवायसाठी. आम्ही नवरा बायकोन जेवून घेतलं. पोरांना जेवून घेतलं. तुम्हीच राहिलं जेवायच्या. गेलते अशी जशी फिरायला पाय मोकळा करायला गेलते बाय. कुठं जाणार बाई मी. बसा घ्या जेवून. म्हणलं का आता तुमच्या मागच फिरायला लागतं का काय मी ताट घेऊन. छकुली ए छकुली वा चल वा छकुले. काय वाई केव्हाची वरडती नुसती. काय म्हणते सांग. ये जेवून घे ना. शाळेत जायचं तुला. आवरलं सगळं. आवरलं. चल बाई जेवायला. बरं. अरे बाबा छकुले उड्या ना खाऊन तशा. उडी खाऊन तिथपर्यंत पोहोचली. उड्या नका खाऊ. चुपचाप बैस नावा. एवढ्या उड्या खाऊ राहिली. लय खुश आहे आई मी. लय खुश आहे. मी एवढ्या खाऊ राहिले. सकुबाईच्या घरी राहून मला लय बोर झालं. आता आपल्या घरी आलो आपण तर लय खुश आहे मी. बस कधी उड्या खाय ग माय. मोडून पाहिजे. छकुले नको छकुले उड्या नको खाऊ छकुले. अहो नको म्हणलं नावा. सांगते पप्पाला सांगते. छकुलीचे बाबा चला छकुलीला पाहत काय करते तर. सांग मी बाबा काय म्हणत नाही मला. काहीच म्हणत नाही मी बाबा. मी बाबा लय भारी झाले आता. मी बाबा सारखे नाही राहिले आता बाबा. सांग काय पोरगी बाई बंड पोरगी कुठली. अगं शांत बस ना बिचारे. घे ना भाकर खाऊन 2 घास घेऊन घे ना. उड्या मारवली नुसती. काय दांगोडा चालला मायलेकीचा. पापा तुमची लेक कशी उड्या मारवली. नुसती उड्या मारवली येण्यासारखे. पाय घे तुटला काय केवढत पडून. शाळा बुडा दवाखाना बी सुरू होईल. सांगा तिला समजून. काय हो छकुली कोणत्या खुशीत उड्या मारवली. कोणत्या खुशीत उडी मारते तू. बस कर बाई उड्या मारणं बस कर. बाबाचं ऐकायचं नाही का. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता का नाही मार उड्या. साबी काटते बाई खरं. बापाचं ऐकते. बस घे जेवण करून. दे मला वाढून ताट. तुम्ही पण घ्या जेवण करून बसा. मला जायचंय परत वावरात कापूच्या सला. कोणच्या वावरात जायचं तुला कापूच्या सला आज. कोणच्या वावरात जाणार आहे आता तुम्हाला का माहित नाही बरं. सांग ना घरी कोणच्या वावरात जायचं तर. सकुबाईच्या वावरात. कोणच्या वावरात. दुसरीकडे कुठं जात नाही सहसा कामाला. सकुबाईचीच इथे राहते. काय सकुबाई नसे सकुबाई. अख्खं गाव काय गहाण पडलं काय. का भांडलं तुला. सकुबाई उठलं सुद्धा सकुबाई. अजिबात जायचं नाही सकुबाईच्या सोबत कामाला वावरात समजलं. आता बाई काय झालं ते माणसाला. काऊन नाही जायचं सकुबाईच्या वावरात. काय झालं. किती मदत करता आपल्याला त्या कधी पण. आडी बिडील जास्त काम आहे त्या. अजिबात नाही जायचं म्हणलं तर नाही. थांबतो जशी. जा बाय.
दप्तर किती तर भरतोपर्यंत आई डबा भरून ठेवते. नंतर आपण दोघं पण जेवायला बसू सोबत. जा बरं बाई, जा जा बाया, थोडं खेळून काय येणार. जाय. बरं बाबा, जाते मग. या पाय राणी, छोकळी देखत मला भांडणं करायला लावू नको. मला पोरी देखत भांडायचं नाही बिलकुल, बरं का, तुझ्यासोबत. तेव्हा मग काय मी म्हणतो ते आई काही कारण असतं मी म्हणत असेल ना मग. पण कालपर्यंत तर चांगले होते तुम्ही. सगुबाई बद्दल काहीच नव्हतं तुमच्या मनात. आज आज काय झालं अचानकच? काय झालं अचानकच? मला काही झालं नाही, पण नको, मला ती बाई आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. आपल्या संसारात विष घालणारी बाई ती, कळलं? तिच्या वावरात जायचं नाही म्हणजे नाही. पण मी त्यांना सांगून ठेवलं ना की मी येईन म्हणून सकाळी वावरात, म्हणून कापच्या झाला. आता तोंडात पडून मी यायच्या. मला काही माहिती नाही, डायरेक्ट नाही म्हणून सांग की माव जमत नाही म्हणून कापूच्या साला तुमच्या वावरात, समजलं? आणि हे तुला माव ऐकावंच लागल, कळलं? पण असं कोण करता हो? पण काहीच नाही. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आणि त्या बाईला अजिबात भेटायचं नाही. त्या बाईसोबत काहीही संबंध ठेवायचे नाही. काही म्हणजे काहीही नाही. ती बाई मला आपल्या दारात दिसता कामा नाही आणि तू मला त्याच्या दारात दिसता कामा नाही, कळलं? अंडरस्टँड? बाप्पा, काय करा बाप्पा माणसाला, कळलं का नाही? एवढं सांग मला. ठीक आहे बाप्पा, ते म्हणतात मग नाही जाणार आता काय. हां, हे होईना बात. चल दे आता आम्हाला वाढून. हा बसा. का हो? तुम्ही सगळे आले, राणी नाही आली तुमच्यासोबत? कसं काय उशीर झाला तिला? हो काय माहिती बाई, पण आम्हाला काल रात्री तर म्हणली होती की ती चालली सांगायला, पण सकोबाईच्या वावरात कापूच्या जायचं म्हणून. सकोबाईने सांगितलं कापूच्या सला म्हणून आम्ही आलो बाई. आम्हाला वाटलं राणी तुम्ही पुढे आल्या कोण, मग आम्ही चालले आलो बाबा. काही मग राणी आली नाही आम्हाला बोलवायला डबल. आता मायबी मी चालले आले बाई पुढे निघून कापसाच्या वावरात डायरेक्टच. मला आता राणी सोबत दिसाल तुम्ही तिघी. राणी घेऊन येईन म्हणलं बाई तुम्हाला तिघीला. तिघी कोण अजून कोण होतं का परत? का तुम्ही तिघीच होत्या? नाही बाबा, आम्ही तिघीच बोलत बसलो तिथं. आम्हाला ती तिघीला बोलली अशी सकोबाई नाही बोलवलं कापूच्या सला उद्या म्हणून आम्ही आलो बाबा तिघं. आणि ती काही घरी आली नाही आम्हाला परत. जाता आवाज काही दिला नाही तिनं. तर मला वाटलं सकोबाई आणि राणी गेली असं पुढं. आपण चला म्हटलं पाहून तिघी जणी. असं झालं बा. आणि तुम्ही म्हणता की राणी झाली नाही. असं काय माहिती राणी आली नाही तर आम्ही आवाज दिला असता तिला. मग कांदू बाबा काय झालं? अरे यार, कसं काय नाही आलं असं राणी? काय झालं असं राणीला? काय माहिती बाबा काय झालं असं. तर मला तर वाटतं तिच्या नवऱ्यानं येऊ दिलं नाही काय कोण तिला. कारण तिचं नवरा आला म्हणते ना जलातून सुटून, असं वाटतंय. नाही तिच्या नवऱ्याचं काही नाही. आता मी बोलले ना तिच्या नवऱ्याशी, जलातून सुटून आला त्या दिवशी. सुखानं राहा म्हणलं, भांडणं करू नका, पिऊ नको म्हणलं पप्पा आता रामू. बोलले माझी, चांगला बोलला तो. तसं नाही सकोबाई. मग काय? काल तुमची ननंदबाई बबिता आशा त्याला बोलत होत्या काहीतरी. राणी तुमच्या घरी येईल होती वाटतं तेव्हा. राणी काही घरी नव्हती आणि चकुली शाळेत जायला होती. रामू एकटाच होता घरामध्ये. तिघी जणी आल्या दारापुढं आणि आवाज देत होत्या, ए राम राम असं. मी म्हटलं बाई कोण आवाज देऊ राहिलं म्हणून रामूला बाप्पा असं म्हटलं बाई. मी म्हणून बाहेर येऊन पाहिलं डोकून, तर मला त्या 3 जणी बाहेर उभ्या होत्या राणीच्या दारासमोर. मग रामू आला बाहेर आणि काहीतरी बोलत होत्या त्या 3 जणी त्याला. काहीतरी चाललं होतं गुलू. हो, बबितातलीच पुढं होती लगे. बबितातलीच सांगायचं काही बाप्पा. मला काही ऐकायला नाही आलं काय चाललं होतं, पण चाललं होतं बाप्पा काहीतरी. बापरे, काय असतंय का? काल आलं लक्षात. कायच करा बाई या बायला, काहीच नाही. याचा काय बाग कापला का काय माय तुम्हाला सांगते हिमला. मी काय केलं बरं या बायचं? हातपाय धुनच पण मागं लागले बाया. अहो बाई तुमची ननंदबाई पण होती. ननंदबाई पण होती ना. मग ननंदबाईनं काय मागा लागा तुमच्या हातपाय धुवून? तुमची ननंदबाई पण होती ना. महिन्यानं कमी कारस्थानी का माय, लय कारस्थान येते माझ्या नंदाला. आणि त्या 2 जणी आणि ही. पण आशाच नव्हती मला. आशाकडून मला बिलकुल अपेक्षा नव्हती या गोष्टीची. बबीत आहे तशी, पण आशाचं काय, त्यांनी आशाला पण त्यांच्याकडनं हे करून घेतलं, असं बनवून घेतलं. पहा मग तुम्हीच खरंच. बाई खरं बाई नको बाबा. काय सांगितलं काय माहिती त्या राम्याला काय माहिती बाप्पा काय सांगितलं. मी ऐकलं असतं सकोबाई तर मी तुम्हाला सांगून दिलं असतं. पण जर मला त्या बायानं पाहिलं असतं ऐकलं ना तर मला त्यानं धमकवलं असतं बाई. उघड डोळ्यात धरलं असतं बाई मला त्या बायानं. ती बबिता कशी माहित नाही का? लय डेंजर बाई ती बबिता. नको बाबा, त्याच्यामुळे मी काही ऐकलं नाही. जवळ द्यायचं काही गेलं नाही बाबा. मी काय ऐकलं नाही त्याचे बोलणे. फक्त डोकून पाहिलं चालले गेले बाप्पा घरात मी. हो, मला आधी काय वाटलं की बाप्पा भेटायला चाललं कोण रामूला. असं वाटलं मला की बाबा जलातून सुटून आला तर मग आता भेटतच कोणी. पण मग नंतर म्हणत आलं की याची नवरी नाही आली भेटायला आणि कसं काय आल्याकडे भेटायला. आता माणसाला भेटायला पाहिजे ना.
बायचं काय काम भेटायचं असं नंतर डाऊट आला मला. नंतर आता कळालं, आता मला लक्षात आलं की राणी आली नाही बा, की काहून नाही आली. यांनीच काहीतरी सांगितलं बा त्यांना, त्या राम्याला. नाही ना बाप्पा, माझं डोकंच काम करा ना बाप्पा. लगे कायच करावं, हट जाऊ दे. नाही आली राणी. त्याला काय वाटतं लगे याच्या बायकोची वाचून का मग कापूस राहणार आहे का? राहणार मग कापूस त्याची बायको नाही आली तर नको येऊ दे मला बाप्पा त्या बायकोला. चांगली गोष्ट आहे ना, बायकोला काम नाही करू दिलं, त्यांचं पोचलं, घरात बसवून ठेवलं तिला, जरी आणून पोचलं तर चांगली गोष्ट नाही का? हा बाई नादर, हो माहिती नादर. चांगलं होईल, कामात लागला तेव्हा चांगलं होईल, आपल्याला काही तेच पाहिजे. नाही त्यांनी काही पण सांगो, त्याचे कानं भरो काही भरो, मला काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना बायकोला त्रास देऊ नये. आणि जर त्याची इच्छा असेल बायकोला कामाला जाऊ नये म्हणून तर चांगली गोष्ट आहे. तर त्यांना त्याच्या बायकोला पुरीला सुखा ठेवा, स्वतः कामाला जावा आणि त्यांना पोचावा. बरं आहे नाही का? आबा सुखात राहती राणी. काय उन्हातानात कामाला यावं लागतं तिला, मरमर घालावं लागती, खरंच सामान राहत नाही, काय राहत नाही. याच कामाची भाषेत तिला किराणा भरावा लागतोय. मला तर खुशी झाली, उलट तो तिला कामाला येऊ देत नाही ना, खुशी झाली मला. लय मस्त लय मस्त. हो एकच नंबर. हे मस्त. हा तर माय बाई सुखबाई तर खुशीची मारे उड्या मारवली, त्या राणीच्या खुशीची मारे. अरे बाप रे बाप, लय खुशी झाली वाटतं सुखबाईला उड्या मारवली तर. उड्या नको मारो माय, उड्या नको मारो बाई सुखबाई, तगडे गिकडे तुटत. अरे दो कापूस होतच आता माय बाई. उड्या नको मारू. खरंच बाय तुम्हाला सांगते मी, मला लय खुशी झाली. आणि कामाला येऊ देत नाही नवरा, लय खुशी झाली. त्या बायानं चांगलं केलं, जे सांगितलं ते चांगलं केलं. हो मस्त केलं. चला बरं करा आपणच वाट्या आता, पटापट वाट्या करा लागा या. चला आता कोणची वाट नाही पाहिजे, आपल्यालाच करणे. हो बाप्पा चला.